आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे मुंबईतून। मुंबईमध्ये काल मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडलेली होती आणि यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। काल यामध्ये एकाचा जीव गेला होता आणि त्यानंतर आता या सगळ्या संदर्भात या सगळ्याचा तपास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRD ने सखोल तपासणीसाठी एका पथकाची स्थापना केली। कासारवडवली ते वडाळा या मेट्रो 4 मार्गिकेची संपूर्ण तपासणी या पथकाकडून केली जाणार असून याचं नेतृत्व संचालक बसवराज एम करणार आहेत। पुढील 3 ते 4 दिवस हे पथक प्रत्येक साइटची पाहणी करून पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचनाही करेल। तसंच तपासणीनंतर सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे। दरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटना प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर फरार असलेल्या 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बुलुंड पोलिसांनी कोर्टात दिलेली आहे। दरम्यान लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे। राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। प्रत्येक कंत्राटदाराने घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला उभी केली आहे? कंत्राटदारांना एवढा पैसा कशाला देतो? त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आहे, सिक्युरिटी मेजर्स आहे, सर्व घेतले पाहिजे। ते घेत नाही, त्यामुळे दंड नाही, FIR केला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरवर, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे। काळ्या यादीत टाकण्याची आपण मागणी करणार का? काळ्या यादीत टाकणार का? बघा, काळ्या यादीत टाकायची मागणी दुसऱ्या स्कोप ऑफ वर्कसाठी मी विधानसभेमध्ये ऑलरेडी केली। आता या मिलन बिल्डकॉन इन्फ्रावरती त्यांचे 5 अधिकाऱ्यांना आपण जेलमध्ये तर टाकलंच आहे, तुरुंगात टाकलंय, पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करण्यात यावं हे मागणी आम्ही करतोय। आणि पुढची बातमी आहे मराठवाड्यातून धाराशिवमधून। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक